महाविकास आघाडीचे सिद्धराम म्हेत्रे हे पिछाडीवर आहेत। अक्कलकोटमध्ये सचिन कल्याण शेट्टी आघाडीवर असल्याचं पाहायला मिळत आहे आणि त्यामुळे महाविकास आघाडी काहीशी पिछाडीवर आहे। मागाठणेमध्ये प्रकाश सुर्वे हे आघाडीवर आहे। प्रकाश सुर्वेंना 8000 मतांची आघाडी मिळताना पाहायला मिळते आहे। मागाठणेमध्ये प्रकाश सुर्वे हे आघाडी आपली कायम ठेवताना पाहायला मिळत आहेत आणि प्रकाश सुर्वे आपल्याला माहित आहे की शिवसेनेच्या फुटीनंतर ते एकनाथ शिंदेंसोबत राहिले। पुरंदरमधून विजय शिवतारे आघाडीवर असल्याचं पाहायला मिळत आहे। विजय शिवतारे 14700 मतांनी आघाडीवर आहेत। पुरंदरच्या मतदारसंघामध्ये आपली आघाडी विजय शिवतारे हे कायम ठेवताना दिसत आहेत। तर आंबेगावमधून वळसे पाटील सुद्धा आपली आघाडी कायम ठेवताना पाहायला मिळत आहे आणि एकंदरीतच वळसे पाटलांची जी आघाडी आहे ती आता 5000च्या वर पोहोचलेली पाहायला मिळते आणि त्यामुळे सगळे अपडेट्स आपण बघतोय। संजय शिरसाट आघाडीवर आहेत। मुलुंडमध्ये मिहिर कोटेच्या आघाडीवर असल्याचं पाहायला मिळत आहे। 7व्या फेरीनंतरही भाजपचं मिहिर कोटेच्या आघाडीवर आहे। मिहिर कोटेच्या तब्बल 30,000 मतांनी आघाडीवर असल्याचं पाहायला मिळत आहे। आणि याविषयी अधिक माहिती घेण्यासाठी आणि नवीन अपडेटसाठी जाऊयात आपल्या सहकारी अनुपमा आपल्या सोबत आहेत। अनुपमा, संदीप, या क्षणाच्या सगळ्यात महत्त्वाच्या आणि मोठ्या बातम्या आपण झी 24 तासवर पाहतोय। सगळ्यात मोठी बातमी ती म्हणजे भाजप आता सर्वात मोठा पक्ष आहे आणि सगळ्यात महत्त्वाची आणखी घडामोड ती म्हणजे मवियानं आता सरशी केलेली आहे। मतमोजणीमध्ये मोठे उलटफेर दिसतात आणि यावर अनेक राजकीय प्रतिक्रिया येऊ लागल्यात आणि आता मुख्यमंत्री कोण होणार याची प्रतीक्षा आणि यावर चर्चा सुरू झालेली आहे। देवेंद्र फडणवीस यांचं नाव आता पुढे येतंय। भाजपच्या अनेक नेत्यांनी देवेंद्र फडणवीस यांचं नाव पुढे केलेलं आहे, त्यामुळे आता चर्चा सुरू झालेली आहे। मतमोजणीतून ती मुख्यमंत्री कोण होणार याकडे सगळ्यात महत्त्वाची आता बातमी आपण पाहतोय। मंगेश कुडाळकर 9000 मतांची मोठी आघाडी मंगेश कुडाळकर यांच्याकडे। कुर्ल्यामध्ये मंगेश कुडाळकर आघाडीवर आहेत। मुंबईमधल्या काही महत्त्वाच्या मतदारसंघाकडे आपण आता जातोय। मंगेश कुडाळकरांकडे 9000 मतांची आघाडी आहे। महाराष्ट्रातल्या महासंग्रामातलं मोठं चित्र नेमकं काय आहे झी 24 तासच्या स्क्रीनवर आपण पाहूया। महायुती 217, मविया 50 आणि इतर पक्षांकडे 19 जागांवर आघाडी आहे। 288 पैकी 287 पूर्ण कल आता येत आहेत आणि त्यामध्ये मोठी बातमी कुर्ल्यामधून मंगेश कुडाळकर यांच्याकडे आघाडी आहे। काही ठिकाणी आता 7व्या 8व्या फेऱ्या सुद्धा झालेल्या आहेत। भाजपने 125 जागांवर मुसंडी मारलेली आहे। शिवसेना 55, राष्ट्रवादी 35 जागांवर आघाडीवर आहे। काय नेमकं महाराष्ट्राचं पुढचं राजकीय भवितव्य आहे या चित्रावरून स्पष्ट भारतीय जनता पार्टीचा छत्रपती शिवाजी महाराज की विनोद तावडे यांची काय नेमकी प्रतिक्रिया आहे हे जाणून घेण्यासाठी माध्यमांचे प्रयत्न सुरू आहेत, मात्र प्रतिक्रिया विनोद तावडेंनी अजून दिलेली नाहीये। मात्र विनोद तावडे यांच्या चेहऱ्यावर मोठा आनंद दिसतोय। नरेंद्र मोदी भाजप कार्यकर्त्यांना आता संबोधित करणार आहेत। दिल्लीतल्या भाजप कार्यालयातून संवाद साधणार आहेत। महाराष्ट्रात निकालांकडे दिल्लीचं सुद्धा लक्ष आहे। संध्याकाळी 6 वाजता मोदी कार्यकर्त्यांबरोबर बोलणार आहेत, त्यामुळे आता पंतप्रधान नरेंद्र मोदी भाजपच्या महाराष्ट्रातल्या कार्यकर्त्यांबरोबर काय बोलतात याकडे सगळ्यांचं लक्ष असणार आहे। भाजप कार्यकर्त्यांना स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी संबोधित करणार आहेत। दिल्लीमधून ते संबोधित करणार आहेत। संध्याकाळी 6 वाजता मोदी कार्यकर्त्यांबरोबर संवाद साधणार आहेत, त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी आता काय बोलतात महाराष्ट्राच्या निकालावर याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं असेल। आपण मगाशी ऐकलं, दरेकर म्हणाले महाराष्ट्रातली जनता निश्चित आम्हाला आशीर्वाद देणार याची अपेक्षा होती, मात्र एवढा मोठ्या प्रमाणामध्ये असा ग्रँड आशीर्वाद देईल असं वाटलेलं नव्हतं असं स्वतः दरेकर म्हणाले। त्यामुळे भाजपसाठी सुद्धा हा आकडा खरं तर आश्चर्यचकित करणारा आहे। महायुती 217 जागांवर आघाडीवर आहे। मविया 50 जागांवर आघाडीवर आहे, तर इतर पक्षांकडे 19 जागा सध्या आघाडीवर आहेत। मनसेनं अजूनही खातं उघडलेलं नाहीये। महाराष्ट्रातल्या राजकीय वर्तुळातलं एक मोठं चित्र आपण सध्या पाहतोय। भाजप 128 जागांवर सध्या आघाडी आहे।
नरेंद्र मोदी भाजप कार्यकर्त्यांना संबोधित करणार आहेत. दिल्लीतल्या भाजप कार्यालयातून ते संवाद साधणार आहेत. त्यामुळे निश्चितच भाजप कार्यकर्त्यांमध्ये एक प्रकारे मोठा उत्साह सध्याची ही आकडेवारी पाहून आलेला आहे. पंतप्रधान स्वतः आता संवाद साधणार. त्यामुळे संध्याकाळी आता पंतप्रधान काय नेमकं शाबासकीचे बोल बोलतात हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे. राज्यातलं हे काय नेमकं राजकीय भवितव्य त्याचं हे चित्र आहे. तर इकडे साजिद खान पठाण यांना 23,000 मतांची सध्या आघाडी. अकोला पश्चिम मध्ये काँग्रेसचे साजिद खान पठाण हे आघाडीवर आहे. साजिद खान पठाण यांना जवळपास 23,000 मतांची आघाडी मिळालेली आहे. महाराष्ट्रातल्या महासंग्रामातले काही महत्त्वाच्या जागांचे कल आता पुढे येतात. वरळीमध्ये आदित्य ठाकरे यांची आघाडी अजूनही कायम आहे. 6व्या फेरी अखेर आदित्य ठाकरे यांच्याकडे केवळ 650 मतांची आघाडी आहे. वरळीमध्ये आदित्य ठाकरे आघाडीवर आहे. 6व्या फेरी अखेर आपण पाहतोय आदित्य ठाकरे आघाडीवर असल्याचं हे चित्र. महाराष्ट्राच्या महासंग्रामामध्ये काही महत्त्वाच्या जागांवर मात्र दिग्गजांची प्रतिष्ठा अजूनही पणाला लागलेली आहे. काही ठिकाणी दिग्गज पिछाडीवर आहेत. अजून काही फेऱ्या बाकी आहेत. मंगेश कुडाळकर कुर्ल्यामधून सध्या आघाडीवर आहेत. 9,000 मतांची मंगेश कुडाळकर यांच्याकडे आघाडी आता सध्या आहे आणि अजूनही पुढच्या काही फेऱ्यांमध्ये आघाडी वाढूही शकते. मंगेश कुडाळकर सध्या आघाडीवर. माढामध्ये अपक्ष उमेदवार रणजित शिंदे यांच्याकडे आघाडी आहे. रणजित शिंदे 367 मतांनी आघाडीवर आहेत. काही जागा या घासून चाललेल्या आहेत. अपक्ष उमेदवार रणजित शिंदे 367 मतांनी आघाडीवर आहेत. माढ्यामधून मोठी लढत. संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष नेहमीच माढाकडे राहिलेलं आहे. अपक्ष उमेदवार रणजित शिंदे या ठिकाणी आघाडीवर आहेत. माढ्यातल्या या कलांकडे सगळ्यांचं लक्ष आहे. अर्थात आता निकाल कसे लागतात हे बघणं महत्त्वाचे ठरणार आहे. योगेश कदम दापोलीमध्ये सध्या आघाडीवर आहेत. 12व्या फेरी अखेर योगेश कदम 11,026 मतांनी आघाडीवर आहेत. योगेश कदम रामदास कदम यांचे चिरंजीव 12व्या फेरी अखेर योगेश कदम यांच्याकडे आघाडी आहे 11,026 मतांची. जेवढी ही आघाडी वाढेल, मतांची संख्या वाढेल, तेवढी निश्चितच विरोधकांसाठी ही धोक्याची घंटा म्हणावी लागणार आहे. महाराष्ट्राच्या महासंग्रामातली मोठी बातमी. दापोलीचे योगेश कदम सध्या आघाडीवर आहेत. ही आघाडी किती वाढते आहे हे बघणं आता महत्त्वाचे ठरणार आहे. दुरंगी तिरंगी चौरंगी बहुरंगी लढती यावेळेच्या महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकांमध्ये आपण पाहिल्या आणि त्यामध्ये नेमका विजय कोणाचा होणार, पराजय कोणाचा होणार याकडे लक्ष लागलेलं असताना काही धक्कादायक निकाल सुद्धा आता पुढे येण्याची शक्यता आहे. आता आदित्य ठाकरेंना 650 मतांची केवळ आघाडी आहे. कुर्ल्यामध्ये मंगेश कुडाळकर सुद्धा सध्या आघाडीवर आहेत. कुडाळकर यांच्याकडे 9,000 मतांची आघाडी आहे. महाराष्ट्राच्या महासंग्रामातली काही महत्त्वाची सध्या अपडेट आपण पाहतोय. कुडाळकरांकडचा लीड सध्या 9,000चा आहे. दिंडोरीमध्ये नरहरी झिरवाळ आघाडीवर आहे. झिरवाळांनी आपली आघाडी कायम ठेवलेली आहे. 11व्या फेरीमध्ये झिरवाळ पुन्हा एकदा आघाडीवर दिसतात. 19,297 मतांची आघाडी नरहरी झिरवाळांकडे. तर नांदगावमध्ये सुहास कांदे 31,000 मतांनी सध्या आघाडीवर आहे. गेल्या 2 दिवसामध्ये नांदगावचं नाव सातत्यानं चर्चेत होतं. त्यामुळे नांदगावच्या लढतीकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे. सुहास कांदे आणि समीर भुजबळ यांची फाईट एकदम टाईट आहे. मात्र कोणाचा यामध्ये विजय होणार हे बघावं लागणार आहे. सध्या तरी कांदेंकडे 31,000 मतांची आघाडी दिसतीये. दिंडोरीमध्ये नरहरी झिरवाळ सध्या आघाडीवर आहेत. महाराष्ट्राच्या महासंग्रामातले काही महत्त्वाचे आपण सध्या कल पाहतोय. भास्कर जाधव आघाडीवर आहेत गुहागरमधून. तर गुहागरमधून भास्कर जाधव आघाडीवर आहेत. आणि आता मोठी बातमी आपण महाराष्ट्राच्या महासंग्रामात पाहूया. निकालात मोठा उलटफेर. महायुतीमध्ये 219 पार महायुती सध्या आहे. भाजपची 127 जागांवर मुसंडी आहे. शिवसेना 54, राष्ट्रवादी 35 जागांवर आघाडीवर आहे. काँग्रेस 20, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे 18. अशा प्रकारे महाराष्ट्राच्या महासंग्रामामध्ये काय नेमकं राज्याचं चित्र आहे, काय नेमकं राज्याचं राजकीय भवितव्य आहे या आकडेवारीमधून आता स्पष्ट होतंय. हे जरी कल असले तरी, हा जरी ट्रेंड असला तरी सुद्धा निकाल असेच लागतील का हे बघणं आता तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे. त्यामुळे महाराष्ट्राचं राजकीय दोऱ्या आता कोणाच्या हातात जातात हे बघणं खूप महत्त्वाचं ठरणार आहे. मात्र आता त्याही पुढे चर्चा सुरू झाली आहे ती म्हणजे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री कोण असणार. अर्थातच आज दिवस अखेर हे सगळं पुढे येणार आहे. मात्र या क्षणाची सगळ्यात महत्त्वाची आणि मोठी बातमी, कुठला पक्ष मोठा बनतोय हे आपल्याला या चित्रावरून आता स्पष्ट दिसू लागलेलं आहे.
मावळमधली एक महत्त्वाची अपडेट, राष्ट्रवादीचे सुनील शेळके सध्या आघाडीवर आहेत. 64,331 मतांची सुनील शेळके यांच्याकडे आघाडी आहे. मावळच्या या निवडणुकीकडे सगळ्यांचं लक्ष लागलं होतं. देवयानी फरांदे नाशिक पूर्वमधून भाजपच्या उमेदवार सध्या आघाडीवर आहेत आणि वसंत गीते शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार सध्या पिछाडीवर आहेत. शिवसेनेचे वसंत गीते पिछाडीवर आहेत. महत्त्वाची बातमी आहे ही. महासंग्रामातली आणखी एक महत्त्वाची घडामोड ही नाशिक पूर्वमधली. देवयानी फरांदे सध्या आघाडीवर आहेत. भाजपच्या उमेदवार आहेत देवयानी फरांदे. नाशिकमधल्या सर्व लढतींकडे महाराष्ट्राचं लक्ष होतं. लोकसभेचे आलेले निकाल आणि त्यानंतर विधानसभा निवडणुकांचे आलेले निकाल यामध्ये मोठी तफावत आपल्याला दिसते आहे. महासंग्रामातली पुढची मोठी महत्त्वाची बातमी आपण पाहूया. महाराष्ट्राच्या राजकीय पटलावरचा सगळ्यात महत्त्वाचा आजचा दिवस आहे. मावळमध्ये राष्ट्रवादीचे सुनील शेळके आघाडीवर. पुणे जिल्ह्यातून महत्त्वाच्या लढतींकडे आपलं लक्ष आहे. पुणे जिल्ह्यामध्ये एकूण 21 जागा आहेत आणि यामध्ये मावळमध्ये सगळ्यांचं लक्ष लागलेलं होतं. सुनील शेळके 64,331 मतांचा लीड सुनील शेळकेंकडे आहे. राहुल ढिकले नाशिक पूर्वमधून सध्या आघाडीवर आहेत. 13,488 मतांची आघाडी राहुल ढिकले यांच्याकडे आहे.